दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये सज्जरा. येस 12th मानत आहेत. स्वतः गुणलेखक आहेत मंगल बांडे. प्रणितला आपण पाहतोय सलामीची जोडी रोशन आणि मुकेश गायकरला आपण पाहतोय. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग तेच तरार चेंडू होता. अपील देखील झाली होती परंतु इथे पंच सहमत नाहीयेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला. एकच धाव मिळाला. हा सामना जर प्रतीक 11 मानिवली संघाने जिंकला तर विशाल मिरकुटे आणि कुलदीप गायकर यांच्याकडून त्यांच्यासाठी फार्म हाऊसची व्यवस्था केलेली आहे. हे सन्मान्य हेमंत कोंडा यांचं देखील आगमन झालं. वेलकम. व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. रोशन गायकर साठी चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी 1,500 रुपयाचा कॅश प्राइज कुलदीप गायकर आणि विशाल मिरकुडे यांच्याकडून देण्यात येईल. कॅश प्राइज ऑन आहे कारण की मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. संतोष नाना मस्कर यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. रिव्ह्यू नाही आहे या गोष्टीची नोंद घ्या. जर पंचांना वाटलाच रिव्ह्यू पंच घेतील. जर तो आमच्या फ्रेम मध्ये असेल तरच मिळेल. हो इथे मात्र मुकेश गायकरची स्ट्रेंथ पॉवर दाखवताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका षटकार. गोलंदाज तयार. ओवडव्या बाटने ऑन साइडला आणखी एक धमाका. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमा रेषा पार दमदार स्ट्रोक षटकार. एक षटकार आला तर कुलदीप गायकर आणि मयूर माळी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. मुकेश गाय 4 षटकांची माश आहे. अंतिम चेंडू षटकातील प्रणित ऑन दी मार्क. ओ मिस टायमिंग आहे परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत. गॅप शॉट सिलेक्शन. इथे मात्र बबल्या देखील प्रयत्न करत होते परंतु चेंडू सीमा पार. अंतिम चेंडूवरती दमदार षटकार.
पहिल्या षटकामध्ये जरूर आल्यात. इथून कमबॅक होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओ फटका दमदार आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये कल्पिश आहेत. एकच धाव मिळेल कारण की मुकेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल, कारण की आपण विचार केला मागील 3 चेंडूवरती 3 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले होते. 2 षटकार 1 चौकार. त्याच्या जोरावरती धावसंख्या धावफलकावरती 18 वरती जाऊन पोहोचली आहे. आडवा बाटण्या ऑनसाईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. धाव बादची संधी होती इथे. योगेश भोईर मिस्टेक करतो आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती 2 धावेच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती 20 वरती जाऊन पोहोचते. मनीष धुमाल देखील आमच्या समेत जॉईंट होतात. वेलकम मनीष. धन्यवाद विश्वास. मागील सामन्यामध्ये ज्याने चांगली गोलंदाजी केली होती त्याच्यावर देखील आता आक्रमण करण्यात येत आले. मला वाटतं योगेश कुठेतरी व्हेरिएशनचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने मुकेश गायकर देखील एक कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याने देखील अनेक उन्हाळे हिवाळे आणि पावसाळे देखील पाहिलेले आहेत. पावसाळी बॉल क्रिकेट शिरवण्याची स्पर्धा आठवल्या तर मुकेश गायकर आणि हरेश मिरकुटे ही 2 नावं आपल्याला पहिले आठवतात. काय शॉट मारला बघा, आपण रिप्ले स्क्रीनवर पाहतोय. सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. चांगला फलंदाजी. थोडीशी लेस त्याची लूज झालेली. यावेळेस गती खूप आहे, परंतु गतीपासून थोडंसं दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. योगेशकडे देखील कमबॅक करण्याची क्षमता आहे. योगेश देखील हार मानणाऱ्यातला नाहीये. सुरेश यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, परंतु तेवढाच सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला मुकेशच्या बॅटमधून. दिवसामध्ये गेले 3 ते 4 दिवस डीजे श्रावणीच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस देखील लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, याच्यावर देखील आक्रमण केलं जाते. मुकेश गायकर ऑन द फायर. राहील कारण निलेशजी लंके साहेब यांचे अतिशय निकटवर अतिशय विश्वास तुम्हाला सांगतो त्यांच्या म्हणजे क्लोज. एक फोन केला की साहेबांची कामं होऊन जातात. आणि स्कोर आपण पाहतोय 37. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बघा मुकेशवरती असलेलं खेळाडू आणि प्रेक्षक वर्गाचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. गणेशजी ढोणे यांच्या माध्यमातून आतापर्यंत मुकेशने जी बॅटिंग केली त्यासाठी 500 रुपये आलेले आहेत. यावेळेस मात्र कमबॅकची संधी. योगेश भोईर गुड कमबॅक.
मुकेश बॅक टू द डिपार्ट्स. ज्या विकेटची आवश्यकता होती ते विकेट्स इथे मात्र योगेश भोईरने अंतिम चेंडूवरती मिळवून दिली आहे. बघा राजेश देखील आता मैदानामध्ये बॅटिंग साठी आलेला आहे. जसं राजेशने मैदानात पाय ठेवला ना तत्समोर आमचे 12वे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी आम्हाला माहिती दिली. कुलदीप गायकर आणि मयूर माळी यांच्या माध्यमातून तब्बल 1200 रुपये असतील 3 षटकार ठोकले तर. आणि स्कोर आपण पाहतो 37. तब्बल धावफलक आपण पाहतो 18.50च्या सरासरीने चाललेला आहे. महेंद्रजी जगताप साहेब ते देखील ऑन फायर असतील कारण आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. ते देखील आनंद घेत आहेत. क्रिकेटवरती असलेला अफाट प्रेम त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. रोशनसाठी देखील पर्वणी असेल. राज पहिला चेंडू सुरेख होता. क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळतो. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. क्षेत्ररक्षक तिथे होते ते म्हणजे सोहम उर्फ छोट्या. बघा बघा रोहन तरे ज्या संघामध्ये असतो ना तिथे पारितोषिकांचा वर्षा होतो. एका हातात झेल पकडा आणि तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक घ्या हेमंतजी कोंडा यांच्या माध्यमातून. आता मात्र संधी असेल ती म्हणजे आरबी क्रिकेट संघाला धाव फलकावरती रोख लावायची. यावेळेस आपट्याकर होता. राजेशसाठी संधी होती आणि राजेश सुद्धा पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकारी बनत असताना छोटा पॅकेट बडा धमाका अशी कामगिरी करावी लागेल विश्वास. आणि जय बोरप्यादेव आंबिवली संघ रिपोर्टिंग करायचे कारण यानंतरचा सामना तुमचा असणार आहे. तरी लवकरात लवकर तुम्ही ऑनलाईन द्वारे मॅचचा आनंद घेत असाल कारण शहाडचा ब्रिज बंद आहे. पावशेपाडा आणि रायता फिरून तुम्हाला यावं लागणार याची नोंद घ्यायची. राज याचा पुढील चेंडू यावेळेस देखील सुरेख गोलंदाजी होते परंतु अतिरिक्त उसळी पाहायला मिळाल्याने पंचांचा इशारा आहे तो वाईड. नक्कीच नक्कीच आता मात्र धाव फलकावरती स्पीड ब्रेकर टाकला गेलाय. गॅप शॉट सिलेक्शन सुरू आहे. प्रणित आहे तिथे एक उंच खुरा यष्टीचा क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळते. प्रशांत सुरेख गॅदरिंग पाहायला मिळते. बघा टीम गेम ज्या पद्धतीचा असायला हवा ना विश्वास त्या पद्धतीचा RB11 क्रिकेट संघ दाखवतोय. थ्रो एक्स्ट्रा कव्हर वरून केला होता. पॉइंट रिझन मध्ये थ्रो कलेक्ट केला आणि नक्कीच एक धाव वाचवलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धाबा खर्च केले होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 20 धाबा. या षटकामध्ये राज भोईर कमबॅक करतोय आणि इथे मात्र मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक योगेश भोईर ओ हो पोचले होते. आय थिंक कल्पेश होते पोचले होते चेंडूच्या मेरिट पर्यंत. शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि सिंगल धाव फलकावरती. तत्समवेत आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत मयूरजी टेमकर साहेब त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. मयूर कला केंद्र यांचे सर्व आहेत. सुभग गणेश मूर्तीज त्यानंतर देवीच्या देखील मूर्तीज आपल्याला त्यांच्या इथे पाहायला मिळतील. आता मागी गणेश उत्सव येईल येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये. कोणालाही गणपती गणेश मूर्तीचं जर मागणी असेल त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. याचं मयूर आपलं देखील मंचावर स्वागत आहे आयोजकांच्या वतीने. प्लीज दोन्ही फलंदाजांमध्ये
थोडस आपल्याला कम्युनिकेशन पाहायला मिळतंय. चांगला कमबॅक राज याने करून दिलाय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत विश्वासाने, फक्त 5 धावा खर्च केल्यात. हो हो हो, अतिरिक्त प्रयत्न केला जातोय. विनाशकाली विपरीत बुद्धी. काहीतरी करणं गरजेचं होतं, परंतु थोडस मला वाटतं कॉन्फिडन्स लो झाला असं होतं. म्हणजे रोशनचा, कारण राजची जी गोलंदाजी होते ना त्याच्याकडचं कोणतंच प्रत्युत्तर नाही रोशनकडे. पाहूया शेवटचा चेंडू. राज टू रोशन, आर आर असं बॅटल. फुलटच होता, पर्वणी होती. कल्पेश येतात झेल खाली. काय करतात कल्पेश नक्की? कल्पेशच्या माध्यमातून चूक होते आणि या चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये होते आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले होते. तब्बल 44 ऑन द स्कोर कार्ड. देऊया डीजे मास्टरला एक संधी. नक्कीच देवेंद्रचा पहिला चेंडू. स्लॉगरच्या षटकातील रिव्हर्सचा पावित्र्य. बबल्या आहेत. काय क्षेत्ररक्षण सुरू केलंय. बबल्याचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बघा बबल्या जो चेंडू अडवतो त्यावर पारितोषिक होते. 50 रुपये जमा झालेले आहेत बबल्यासाठी. देवेंद्र स्लॉगरचं षटक. हाफ ट्रॅकर होता. कोणतीच मुभा दिली जात नाहीये. मला वाटतं मुकेश आऊट झाल्यानंतर अवसान जो बोलला जातो ना आपल्या बोलीभाषेमध्ये, विश्वास, एक आत्मविश्वास थोडासा मोरल डाऊन झालेला दिसतोय मानिवली संघाचा. परंतु मानिवली संघ देखील मातबर संघ आहे, हार मानण्याला नाहीये. पाहतोय आपण आजच्या दिवसातील 4थी लढत जी झाली त्यामध्ये देखील आपण पाहिलं खेळणे विपेक्ष RB11 क्रिकेट संघ यांनी सामना जिंकला 1 चेंडू 3चा. तदनंतर कदाचित लक फॅक्टर ऑन झाला असावं. आणि आता मानिवली विपक्ष RB वरप. हो, फ्लिक ऑफ द रेस. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आदित्य. हो, चांगला थ्रो पाहायला मिळतं. ऑन द स्टंप फेके. 3 चेंडू फेकलेत आणि 2 धावा खर्च केल्यात. विश्वास, भावेश देखील आहेत मानिवली संघाचे 12वे प्रतिनिधी. थोडेसे चिंताग्रस्त दिसत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र जागा बनवली. चेंडूला खेळून काढलाय फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रॉफ. दन करत चौकार. मानिवली संघाची. हो, यावेळेस देखील वाईट चेंडू. 4 चेंडू आणि आतापर्यंत धावा खर्च झाले त्या 7 आणि 51 धावांचा आहेर आपण पाहतोय. 51 ऑन द स्कोर कार्ड.
नेक्स्ट चेंडू देवेंद्रचा ओ द विकेट. यावेळेस देखील वाईड वाईड शूज निघाले, कदाचित मोठे शूज असावे विश्वास. ही रील देखील सुद्धा व्हायरल होईल मला असं वाटतंय. येस, कधी कधी अशा घटना होत असतात ज्यावेळेस कॉन्क्रीट पिचवरती आपण गोलंदाजी करत असतो, त्या अनुषंगाने अशा गोष्टी घडत असतात. दरम्यान आमच्यापर्यंत माहिती पोहोचते येत्या 22 नोव्हेंबर 2025 रोजी स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय रोहितभाई भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून सर्व युवकांनी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले अनमोल सहकार्य करावे. लगेच रक्तदानाचं ठिकाण असेल स्वर्गीय रोहितभाई भोईर यांचे निवासस्थान आणि त्याचबरोबर वेळ असेल सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये. सर्व आमच्या क्रिकेट रसिकांना मान्यवरांना आमच्या सर्व मित्रवर्गाला विनंती असेल की आपण या रक्तदान शिबिरामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून नक्कीच आपलं अनमोल सहकार्य करायचा. नक्कीच नक्कीच विश्वास. दरवर्षी हा आपल्याला कार्यक्रमाचा सोहळा पाहायला मिळतो रोहितभाई भोईर यांच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून. आणि हा चेंडू स्लॉग स्वीप करायचा होता आणि सुरेखरित्या एकदा पूर्ण केल्याने दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि गडी बाद. धावबादच्या स्वरूपात बाद होते तो म्हणजेच फलंदाज अतुल. बघा पुन्हा एकदा कुलदीप गायकर आणि रोशन माळी यांच्या माध्यमातून संधी असेल. या चेंडूवर षटकार ठोका. मयूर माळी या चेंडूवर षटकार ठोका आणि तब्बल 500 रुपये कमवा. आजच्या दिवसातील बाकी सुटू शकते जर या चेंडूवर षटकार ठोकला तर. अंतिम चेंडू आहे षटकातील आणि चांगला खेळ आतापर्यंत राहिला. स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान यांच्या रक्तदाना शिबिरात आपण पाहिलं तर मागील वर्षामध्ये 180 रक्तदात्यांनी तिथे मात्र आपलं बहुमूल्य सहकार्य केलं होतं. इथे पारितोषिक लावल्या. एक ग्रुप 1000 रुपये होते या षटकारासाठी आणि तो षटकार येतोय फलंदाज रोहितच्या बॅट मधून. अंतिम चेंडूवरती षटकार शेवट गोड केलाय आणि षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 59 धावा जिंकण्यासाठी 60 धाब्यांची आवश्यकता. धन्यवाद धन्यवाद. बघा ज्यांनी कोणी पारितोषिक लावलं होतं पारितोषिक काढून समालोचन कक्षामध्ये जमा करायचे. तब्बल 1500 रुपये या षटकारासाठी होते. चला भावेश आपण त्यांना बोलवायचं आहे, पारितोषिक जमा करून घ्यायचं प्लीज. चला एक ग्रुपच्या वतीनं या षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. कुलदीप माली आणि रोशन गायकर. कुलदीप गायकर आणि रोशन वेळ द्यायचा नाही पंच. आपण देखील सामन्याला सुरुवात करायची कारण अद्यापही आपल्याला 3 सामने कव्हर करायचे आहेत आणि आयोजकांची अशी सूचना आली की जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवले पाहिजेत. HD पॅनल सातत्याने कार्यरत आहे. गेले 4 दिवस आपण पाहताय हेमंतजी टेंबे सर, महेंद्रजी जगताप सर हे देखील पंचांची भूमिका निभावतात. परंतु काही कारणास्तव आज धन्यवाद धन्यवाद डीजे थँक्यू. चांगलं सुमधुर संगीत आपण पाहतोय. बघा पंच आम्हाला सूचित करतात यानंतरचे सगळे सामने 3-3 षटकांचे खेळवायचे आहेत अशी आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली नाही. परंतु पंचांनी जरूर विश्वास या गोष्टीची आम्हाला दखल करून दिली. नाही, पंचांनी जो निर्णय तो योग्य पोहोचवलाय कारण की पहिल्या दिवसापासून क्वालिफायची मॅच 3 षटकांची झाली. परंतु आमचे नयन धुमाल आता तटस्थ आहेत, निर्णय पोहोचवत नाहीत. परंतु पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतात. धन्यवाद. बघा आमच्यासोबत वडवली गावचे ऑनलाईन स्कोरर आणि 10 क्रिकचे आजचे ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात. सँडी असेल संदीप. बोलो शुभा केसरी सैंडी हमारे साथ जुड़े. संदीप घाया दाने दाने में केसर का दम.
एक एनर्जी त्यांना देखील प्राप्त होते, कारण टी व्हीवर जी ॲड दिली जाते बघा, हिरो जे असतात, नट नटी सर्व टाईपचे जे गोष्टींची ॲड बघा किती तत्पर आहे डीजे मास्टर, आमचे डीजे श्रावणी देखील असतील. जसा विमलचा टॉपिक निघाला तर हे जो माणूस करतो त्याला त्याचा त्रास होत नाही, परंतु विश्वास व्यसनामुळे त्यांच्या घरामधील जे बाकीचे माणसं असतात त्यांना त्यांचा त्रास भोगावा लागतो. चला जाऊयात आपण मार्चच्या दिशेनं. जोकिंगचे पाठ होत राहतील, परंतु मार्च देखील तितकीच महत्वाची आहे. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॉटम बॉलमध्ये संपर्क होत नाहीये, डॉट बॉल. आणि पुन्हा एक सूचना असेल, मागील काही पारितोषिके लावली होती तुम्ही ती जमा करा. याच्यानंतर मनीषजी धुमाल, खरं तर आम्ही आज कॉमेंटेटर कधी अशी नावं पुकारत नाहीत, कारण की एक घटना अशी घडली होती की प्रेक्षकांनी पैसे लावले, परंतु ते पैसे जमा झाले नव्हते आणि खिलाडूंना असं वाटलं की ते समालोचक जमा करतात. परंतु ज्यांनी पारितोषिके लावले, मित्रांनो कृपया करून ते जमा करा, अथवा विनाकारण आपल्या नावाचा उल्लेख व्हावा, आपल्या नावाची ॲड व्हावी म्हणून आपण इथे कुठल्या पद्धतीची नावं देवत नका, कारण की स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा. आणि ज्यावेळेस मनीषजी धुमाल आम्ही समालोचनासाठी असतो तेव्हा स्ट्रिक्ट वॉन लगेच 12th मॅनला आणि प्रेक्षकांना देखील करतोय. जोकिंगचा पार्ट वेगळा असतो, पण जर पारितोषिक लावले तर ते आपण जमा करा. चला जाऊयात मार्चच्या दिशेनं. इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती, आणि तुम्हाला देखील सांगतो येणाऱ्या पुढील मान्यवरांची नावं पैसे जमा झाल्यानंतरच आपण देऊया. चला फेकीचा कॉल इथे मात्र घेतला. नक्कीच मी विनंती करतो हेमंतजी टेंबे सर, आपण स्वतः तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जायचे आणि आबासाहेब कराडे यांना आपण मेन पंचांच्या भूमिकेत पाठवतोय. प्लीज थोडं कॉपरेट करायचं आपण देखील. बघा विनंती करतो, ज्यांनी कोणी पारितोषिक लावले असेल ना त्यांनी पारितोषिक जमा करायचं आहे. मिसअंडरस्टँडिंग व्हायला नको, गैरसमज खूप मोठा चुकीचा समज होऊन जातो, कारण त्याच्या माध्यमातून 2 ते 3 लोकांमध्ये रिलेशन बिघडतं. पारितोषिक जमा करायचे आणि यापुढील जे कोणी पारितोषिक लावणारे असेल त्यांनी अगोदर पारितोषिक आणून आमच्यापर्यंत द्यायचे, मगच आम्ही नाव पुकारलं जाणार आहे. महेंद्रजी जगताप, आपण देखील या गोष्टीची नोंद घ्यायची. आक्षेप घेतला होता गोलंदाजीच्या शैलीवरती. रोहितने पहिला चेंडू डॉट फेकला, गोलंदाज तयार होतोय. आडवा बाटने ऑन साईडला, चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी मिळेल ही सिंगल. चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 60 धावा. नक्कीच आमचे जे बघा आमचे जवळचे मित्र नरेश कोट देखील आलेले आहेत, पण आपण सगळे इथे गाडी रिक्षा 4 व्हीलर घेऊन आलेत, परंतु ते स्वतःची बोट घेऊन आलेले आहेत. वल्ला देखील त्यांच्या हातामध्ये आहे, कारण या स्पर्धेचा क्रेजच तेवढा आहे. संपूर्ण विभागातील प्रेक्षक विश्वास जोडले गेलेले आहेत. नेक्स्ट बॉल रोहितचा. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. जसा चेंडू पडला बाहेरचं वळण घेतलंय, स्विंग चेंडू होतोय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. एक निर्धाव चेंडूने मात्र इथे टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय माधवलीच्या पाठीराख्यांकडून, परंतु इथे मात्र राजला फ्रंटफूटला खेळावं लागेल, कारण की हे त्यांचं होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडवरती यस वेलकम आमचे या ठिकाणी मात्र हेमंतजी कोट देखील आहेत, मोहणे गावचे. आपलं देखील सरसर्तिक स्वागत. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा बाईटचा इशारा. अगदी विचार केला तर नदी लगत उल्हास नदीच्या काठावर हे वसलेलं सुंदर असं निसर्गरम्य नेत्रदीपक असं हे क्रीडांगण आहे, आणि क्रीडांगणाच्या बाजूला आपण पाहिलं तर नदी, आणि नदीचा प्रवास करून
आमचे हे दोन्ही बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आगरी कोळी समाज म्हटलं तर मासेमारी आली, मासेमारी म्हटली की त्यांची होडी आली आणि त्या अनुषंगाने होडीचा प्रवास करून ते देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे सज्ज आहेत. वेलकम आपल्या सर्वांचं सरसे हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गावदेवीच्या चषक 20-25 थरार दरम्यान फटका दमदार चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. नक्कीच पारितोषिक आपण नंतर पुकारूया. दरम्यान आपण पाहतो मैदानामध्ये चालू असलेली इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळते. राज याच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले. यावेळेस सायलेंट वातावरण मैदानात पाहायला मिळालं, कारण चेंडू तेवढा सुरेख हाताळलेला रोहित याने. कारण मुकेश गायकर याच्या तालमीत घडलेले हे सगळे यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतात. मुकेश देखील एक लेफ्ट हँडेड गोलंदाज आणि लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. त्याच प्रकारे रोहितला सुद्धा त्याने ट्रेन केलंय. नेक्स्ट बॉल रोहितचा खेळून काढेल राज. यावेळेस फटका दमदार होता आणि धावा सुद्धा असरदार मिळते. 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले. डबल डिजिट ऑन द स्कोर कार्ड, 10 ऑन दी बोर्ड. चेंडूवरती धावसंख्या धावफलकावरती 10 वरती जाऊन पोहोचते. अजूनही जिंकण्यासाठी 50 धावा बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूमध्ये 50 धावा. एक महागडं लक्ष्य आहे, परंतु इथून मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. नक्कीच जोपर्यंत प्रशांत आणि राज मैदानामध्ये असतील. चला, गावदेवी क्रिकेट संघ बरपचे सर्व खेळाडू असतील समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला येऊन आपण थांबायचं, कारण यानंतरचा आपण आजच्या दिवसातील क्वालिफायची लढत पाहणार आहोत. गावदेवी क्रिकेट संघ वरप आणि त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळणार आहे चालू सामन्यातील विजयी संघ. स्ट्राईक एंडला प्रशांत आणि गोलंदाजी मार्कवर राजेश गायकर. सातत्याने मेहनत करत असतात. पोलीस दलामध्ये रुजू होण्यासाठी त्यांची जी धडपड चालू आहे, आपण सुद्धा त्यांना वेल विशेष देऊया. नक्कीच पोलीस दलामध्ये तुम्ही भरती व्हाल. राजेश याचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स अँड वाईड. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. विश्वास येस, थोडीशी लेन खेचली होती गोलंदाज राजेशने आणि त्याच्यावरती इथे मात्र 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांच्या माध्यमातून. जर पुन्हा असा चेंडू हाताला तर लगेचच पंचांच्या माध्यमातून दंडित करण्यात येईल. अत्यंत सुरेख असा सामना सुरू आहे. 60 धावा बनवायच्यात. पहिल्या षटकामध्ये 10 बनल्या. इथून 50 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपाने वाईड आला आणि आता मात्र 49 धावांची आवश्यकता असेल. हो, सुरेख गोलंदाज. कारण मागील चेंडू आपण पाहिला थोडा शॉर्ट लेनचा पाहायला मिळाला. बाउन्सर होता, तिखा बाउन्सर म्हणता येईल, परंतु यावेळेस लगेच लाईन लेन चेंज केली. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला आणि प्रशांतला बीट करण्यात यशस्वी ठरलाय राजेश. चांगली गोलंदाजी राहिली आहे प्रशांत आणि राजला. इथून कमबॅक करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. ज्या पद्धतीची फटकेबाजी मागील इनिंगमध्ये मुकेश गायकरने केली होती. ओ हो, दांडी गोल. यू मै साय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटची प्राप्ती. फलंदाज करण्यासाठी आले तो म्हणजे योगेश भोईर. कल्याण ग्रामीणचा हार्दिक पांडे असेल तशी कामगिरी देखील या सामन्यामध्ये करावी लागेल. गोलंदाजी पाहिली राजेशची. जसा विकेट घेतला सेलिब्रेशन सुद्धा चांगल्या पद्धतीचं होतं.
परंतु क्रिकेटमध्ये कमबॅक केव्हा येऊ शकतो. एक तेरी ते एक मेरी असं समीकरण सुद्धा करावं लागेल. इन ॲक्शनमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये गावदेवी क्रिकेट संघ सज्ज राहायचं आहे. आपल्याला देखील विनंती असेल आयोजकांची. बघा, जेव्हा जेव्हा वरप आणि म्हारळ विभागातील खेळाडू खेळत असतात ना, महेंद्रजी जगताप एनी टाईम मनी ATM त्यांचं कधीही ऑन असतं. 500 रुपयाचं पारितोषिक असेल 3-3 षटकार आणि चौकारांसाठी. फुलटास होता पायावरचा होता, चांगला चेंडू आणि यावेळेस मात्र एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. थोडासा सावध पवित्रा घेतला असावा योगेश आणि राजने. चांगली गोलंदाजी राजेशची. फुलटस होता, काय फटका खेळलाय राजाने. स्विंग केलाय चेंडूला आणि फेकून दिलाय समालोचन कक्षाच्या उंचच उंच पॅरल असा षटकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने, मात्र या वेळेस चेंडू वन बाउन्स वर चौकार. तीन षटकार ठोकले तर समीर भोईर यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 13 चेंडू आणि समीकरण असेल तर म्हणजे तब्बल हो. यावेळेस चेंडूची लेंथ पाहिली, सोडून दिला. चेंडू चाललाय सरळ वाईटच्या दिशेने. तेरा चेंडू 37चं समीकरण असणार आहे. यावेळेस चेंडू स्विंग झालाय. यदा कदाचित चेंडू विश्वास बॅटवर आला असता तर मागील 2 चेंडूंपूर्वी जो षटकार गेला सेम झोन मध्ये आपल्याला षटकार पाहायला मिळाला असता. आणि आमचे जे नाखवा बंधू आहेत नरेशजी कोट साहेब यांना देखील आपण समालोचन कक्षामध्ये येण्यासाठी स्टेजच्या समोर यायचे. कॅमेरामॅन मध्ये सुद्धा कव्हर करताय. नरेशजी कोट प्लीज थोडं आपण खाली करायचं आहे. यायचं आपण समोर. आगरी समाजाचा गर्व आहे आम्हाला देखील. थँक्यू मणीजी. तुम्हाला आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. खरं बोटीने प्रवास केला, आपल्या होडीने प्रवास केला. खरं तर आगरी कोळी संस्कृती ही महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील लोकांची संस्कृती आहे, जी त्यांच्या सागरी जीवनाशी आणि शेतीशी जोडलेली आहे. या संस्कृतीत मासेमारी, मीठ बनवणे आणि भात शेती यासारख्या पारंपरिक व्यवसायांचा समावेश असतो. आणि त्यांची मुख्य देवता कार्ला गावशी एकविरा देवी आणि त्यांच्या भाषेत कोळी आगरी बोलीचा प्रभाव आढळतो. आणि अशी आमची आगरी कोळी संस्कृती जपणारे हे आमचे कोळी नाखवा आपल्या या माचचा आनंद घेत असताना त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्षार्थिक स्वागत. नक्कीच विश्वास. आता आपण इक्वेशन पाहिलं तर भानिवली संघाचे 12 चेंडूंमध्ये सुरुवातीच्या 37 धावा होता. म्हणजे 2 षटकांमध्ये त्यांनी सुरुवातीच्या 37 धावा ठोकलेल्या. त्याच धावा आता येतो राज आणि योगेशला ठोकाव्या लागतील. एका बाजूला आपण पाहतोय मुकेश 12 चेंडू आणि 37ची गरज. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चला पंच गेम ऑन करायचंय. वाईड ओके. बघा मागील षटकाचं जर आपण इक्वेशन लक्षात घेतलं तर पहिला चेंडू वाईड, तर नंतर डॉट चेंडू, नंतर विकेट, पुन्हा एकदा 1 धाव, मग आलेला षटकार, मग आलेला चौकार आणि मग आलेला वाईड आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
13 धावा आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा, असे एकूण 23 धावा झालेल्या आहेत. राज, लक्षात घ्यायचे 12 चेंडू आणि 37ची गरज. 12 चेंडू 37ची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅकवरती मुकेश गायकर. ओ इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगली गोलंदाजी राहिली आहे. कौतुक करावं लागेल मुकेश गायकरचं, कारण की व्यावसायिक क्रिकेट सध्याच्या घडीला TDPL चालू. TDPL मध्ये देखील नुकताच खेळून आला, त्या अनुषंगाने थोडासा अनुभव आता मात्र आपल्या कल्याण ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून दाखवत असताना या मैदानावरती आणि आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. नक्कीच विश्वास. मुकेशची आपण मागील सामन्यामध्ये देखील चर्चा केली. शिरवण्याची स्पर्धा कोण विसरेल, काय फलंदाजी केली होती रबर बॉल क्रिकेटमध्ये, आणि आता मात्र टेनिस चेंडू हातात घेऊन सज्ज. हो टाकला होता, यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, कोणती चूक होत नाही. झेल बाद. राज बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र प्रणित पारतेला आपण पाहतोय. हो चांगली गोलंदाजी, सातत्याने खोलवर टप्प्याची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आले, एक धाव कंप्लीट. इथे मात्र दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 26 धाव आहेत. आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये बनवायच्या 34 34 धावा अजूनही बनवायच्या आहेत. खरं तर आता मात्र लक्ष महाग होत असताना मधाच्या आतमध्ये हो रायझिंग अँड सरप्रायझिंग हा चेंडू देखील येतो निर्धाव. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं हा मुकेश गायकर, त्याच्यावरती हा डॉट बॉल. गोलंदाज मुकेशचं देखील कौतुक करावं लागेल. फलंदाजी दमदार केली, गोलंदाजी चांगली करतोय. मिस टायमिंग आहे इथे, लो फुल टॉस डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक हो इथे झेलच्या मिरिट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु पोहोचू शकले नाहीयेत. आणि तत्पूर्वी धावा धावफलकावरती जोडल्या जातील, त्या म्हणजे 3 धावा 3 धावेच्या मधीनं धावफलक जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही अंतिम चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी धावा अजूनही बनवायच्या आहेत 31 धावा. एकतीस धावेंची आवश्यकता. आता मात्र थोडस समीकरण कठीण होत असताना मधाच्या आतमध्ये आरबी वरबसाठी हा चेंडू देखील चांगल्या पद्धतीने पिच केला मुकेश गायकरनं. आणि इथे मात्र सिंगल आणि अंतिम चेंडूवरती आले सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा आतापर्यंत झाल्यात आणि उर्वरित 6 चेंडूमध्ये आता मात्र 30 बनवल्या. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 30 जरूर बनल्यात, आता 6 चेंडूमध्ये अर्थातच 5 बिग हिट षटकार मारावे लागतील. नव्यात नक्कीच आमच्या DJ मास्टरकडे एक मंत्रमुग्ध करणारे संगीत त्यांच्या माध्यमातून. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भूषण आपल्याला पाहायला मिळेल. 6 मध्ये 30 बनवायच्या आहेत. योगेश असेल वडवा बाटने ऑन साइडला बनवण्याचा प्रयत्न होता. इस्टर्नच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला, हा चेंडू इथे डॉट.
आणि आता मात्र 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारावे लागतील. हा कारनामा करेल का योगेश भोईर? कंपल्सरी चेसिंग आहे. 5 मध्ये 5 षटकार मारणं गरजेचं असेल. पुढील मॅच या सामन्यातील विजेता संघ त्यांच्या अगेन्स्ट वरप संघ, ती मॅच 3 षटकांची असेल. त्याच्यानंतर आंबिवली संघ आपण रिपोर्टिंग करा. एसएफ क्रमांक 2 सेमीफायनल क्रमांक 2 खेळली जाईल, अंतिम मेगा फायनल. तदनंतर मात्र कोंढेरी संघ आपण देखील रिपोर्टिंग करा. आता मात्र ज्या क्षणाची आपण गेल्या 4 दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता मात्र काहीच वेळेनुसार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेची सेमीफायनल क्रमांक 2 आणि मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. भूषणने बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकलेत आणि आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता उरली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता, इथे बीज जरूर झाला. डायरेक्ट हिटची संधी आणि क्या बात आहे. आणखी एक विकेट. फलंदाज योगेश भोईर होते बाद. बॅटर मधल्या आतमध्ये गौरव येतोय आणि चेंडू शिल्लक आहे 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. धाबा ज्या 34 धाबा बनवल्या त्या मुकेशने, ज्याच्यामध्ये 4 षटकार 2 चौकार होते, त्याच्या जोरावरती मजबूत पकड निर्माण झाली आहे मानिवली संघाची. चांगला खेळ राहिला. वडवा पाटणे ऑन साइडला डिफिकल्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या अव्वाक्याच्या दूर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला बीट करत असताना दमदार षटकार. इथे मात्र जो धाबांचा अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न जरूर होईल, परंतु लेट पण थेट फटकेबाजी सुरू आहे. मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. विकेट्स क्रमांक मधाच्या आतमध्ये 4 प्रणित होतोय बाद. चेंडू शिल्लक आहे या सामन्यातील. औपचारिकता उरल्या मॅच मध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका मानिवली संघ. शेवटच्या अंतिम चेंडूसाठी देखील काय क्षेत्ररक्षण लावण्याची गरज आहे, कारण की धावा फक्त बनल्यात धावफलकावरती, त्या म्हणजे 36 धावा बनल्यात. अजूनही 24 धावा बनवायच्यात आणि एकच चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू आदित्य असेल. हो, इथे मात्र हा चेंडू येतोय वाईट. पंचांनी वाईट घोषित केला. अजूनही वेळ पाहावी लागेल, वाट पाहावी लागेल मानिवली संघाला देखील. कोण अंतिम चेंडू आणि इथे मात्र पुनश्या वाईट फेकला मधाच्या आतमध्ये. वाट पाहतोय अजूनही भूषण, कारण की पुन्हा एकदा वाईट. वेगा फायनल आहे भूषण. जास्त वेळ घेतलं तर हो, इथे फटका दमदार आदेशाच्या बाट मधून. हा दमदार स्ट्रोक षटकार आणि ही रील्स व्हायरल होईल यात मात्र शंका नाही. सामना जिंकला मानिवली संघाने. मानिवली संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक. स्पर्धेमध्ये चांगला खेळ इथे मात्र केला. RB11 संघाचं देखील